हा पा next reaction by hydration of alkynes. By hydration of alkynes, it is a type of Markovnikov addition. Markovnikov addition तुम्हाला माहित असलं पाहिजे. Markovnikov addition मध्ये काय होत असते, negative part of the reagent must go to that carbon atom which contains less number of hydrogen. आता पहा अल्किन अल्काइन्स जर सिमेट्रिकल आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये. पहा H C ट्रिपल बॉन्ड C H याच्यावर जर तुम्ही 40% H2SO4 40% H2SO4 आणि 10% किंवा 1% HgSO4 जेव्हा टाकता 1% HgSO4 जेव्हा टाकता तेव्हा अल्काइन्सचं कन्वर्जन H C डबल बॉन्ड C H असं होते आणि या ट्रिपल बॉन्डच्या जागी एका कार्बनवर H लागते आणि दुसऱ्या कार्बनवर काय लागते OH. नंतर टॉटोमरायझेशन होते. टॉटोमरायझेशन मीन्स तुम्हाला माहित आहे डबल बॉन्ड शिफ्ट होईल 1 to 2 च्या मधात, हायड्रोजन शिफ्ट होते 1 3 च्या मधात, किंवा तुमच्या बुक मध्ये याला रिअरेंजमेंट लिहिल्या जाते. रिअरेंजमेंट होऊन देर इज अ फॉर्मेशन ऑफ C H डबल बॉन्ड हो CH3 असा अल्डिहाइड फॉर्म होतो. ओके. आता अल्किन ग्रुप सिमेट्रिकल आहे त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही मार्कोनिकॉफ एडिशन. पण अल्किन ग्रुप जर अनसिमेट्रिकल असेल, अनसिमेट्रिकल म्हणजे कसं, H C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 आणि जर तुम्ही याच्यावर 40% H2SO4 टाकलं आणि 1% HgSO4 टाकलं तर अशा केस मध्ये इथं मार्कोनिकॉफ एडिशन होते. वॉटरची एडिशन होते. आता वॉटर मध्ये एक असते H पॉझिटिव्ह आयन आणि दुसरा असते OH निगेटिव्ह. आता निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट मस्ट गो टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. OH ग्रुप या कार्बनवर ऍड होते आणि H ग्रुप या कार्बनवर ऍड होते आणि तिथं ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन H C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 या कार्बनवर ऍड होते H आणि या कार्बनवर ऍड होते OH. त्याच्यानंतर रिअरेंजमेंट होते. रिअरेंजमेंट म्हणा किंवा त्याला आपण टॉटोमरायझेशन म्हणा. टॉटोमरायझेशन होते आणि टॉटोमरायझेशन झाल्यानंतर इथे जिथं डबल बॉन्ड आहे तिथं इथे तयार होते डबल बॉन्ड O. हा ग्रुप होते CH3 आणि हा ग्रुप होते CH3. देर इज अ फॉर्मेशन ऑफ हियर कीटोन. अशा प्रकारची तिथे रिएक्शन होते. हे कोणापासून आहे, बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. तर याच्यात लक्षात ठेवायचं हायड्रेशन ऑफ अल्काइन इज अ एडिशन ऑफ वॉटर बाय मार्कोनिकॉफ रूल. जर अल्काइन सिमेट्रिकल आहे तो नो इश्यू, बट अल्काइन जर अनसिमेट्रिकल आहे तर तिथं मार्कोनिकॉफ रूल लक्षात ठेवायचा की वॉटर मधला निगेटिव्ह पार्ट मस्ट गो टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हे क्लिअर झालं. नेक्स्ट, अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अदर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे. आता अदर मेथड मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन क्लोराइड. आता तुम्हाला ही रिएक्शन इंपॉर्टंट आहे. याला म्हणतात रोझनमंड रिडक्शन. रोझनमंड रिडक्शन. कुठल्याही प्रकारची जेव्हा तुम्हाला नेम रिएक्शन दिली असेल तेव्हा काय करायचं, सगळ्यात पहिले त्याचा रिएजंट लर्न करायचा. याच्या रिएजंटचं नाव, रोझनमंडच्या रिएजंटचं नाव असते H2PdBaSO4.
याच्या रिएजंटचं नाव काय असते? H2PdBSO4. रिएक्टंटचं नाव असते असाइल क्लोराइड आणि प्रोडक्टचं नाव असते अल्डिहाइड. हे तुम्हाला पहिले लर्न करावं लागेल. हे जर तोपर्यंत तुम्ही लर्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला नेम रिएक्शन लक्षात राहणार. नेम रिएक्शन स्पेशलच त्याच्यासाठी आहे, त्याला नेम रिएक्शन नावच त्याच्यासाठी दिलेलं आहे, कारण की ते तुम्हाला डायरेक्टली लर्न होऊ शकत नाही. मग पहा इथं होऊन काय राहिलं, पहा इथेच पहा, असाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होणार आणि HCl रिएक्शनच्या बाहेर चालू. आता तो असाइल क्लोराइड ॲलिफॅटिकही असू शकते, ॲरोमॅटिकही असू शकते. एक्झाम्पल देतो, CH3C डबल बॉन्ड O Cl याच्यावर टाकलं H2PdBSO4. H2PdBSO4 टाकलं, असाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल? अल्डिहाइड. म्हणजे या Cl च्या जागी कोणता ग्रुप लागेल? H, आणि HCl काय जाईल? रिएक्शनच्या बाहेर. आता असं कंपल्सरी नाही आहे की हा ॲलिफॅटिकच असेल, बरेचदा काय असू शकते? ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे काय? इतर रिंग असू शकते, रिंगवर C डबल बॉन्ड O Cl ग्रुप असू शकते. याच्यावर टाकलं तो म्हणजे H2PdBSO4. इट विल गिव्ह यू ॲरोमॅटिक अल्डिहाइड. C डबल बॉन्ड O या Cl च्या जागी H आणि रिएक्शनच्या काय बाहेर जाईल? HCl. तर हे जे नेम रिएक्शन आहे हे लर्न करायसाठी तुम्हाला पहिले याचा रिएजंट लक्षात ठेवावा लागेल. रोझनमँडचा रिएजंट H2PdBSO4. रोझनमँड काय करते? असाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन कशात करते? अल्डिहाइड. क्लिअर? नेक्स्ट पहा, प्रिपरेशन ऑफ कीटोन, ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक कीटोन फ्रॉम असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइडचा यूज करून. आता इथे पहा, इथं कॅडमियम क्लोराइड यूज केल्या जाते. पहा पहिले तुम्हाला इथे कॅडमियम क्लोराइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज करून इथे प्रिपेअर केल्या जाते अल्किल कॅडमियम. काय प्रिपेअर केल्या जाते? अल्किल कॅडमियम. आता पहा लक्ष द्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंट बद्दल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पहिले ते सांगतो. ग्रिग्नार्ड रिएजंट असते RMgX. R means any carbon, Mg magnesium, X means any halogen atom, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मेटल जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि नॉन मेटल जे असतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. ओके, मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ग्रिग्नार्ड रिएजंटची स्पेशालिटी तुम्हाला माहिती आहे की इथे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येते आणि मॅग्नेशियमवर कुठला चार्ज असते? पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटला कॅडमियम क्लोराइडने ट्रीट करता, पहा CdCl when treated with Grignard reagent twice RMgX. चार्जेस समजले पाहिजे. पहा कॅडमियम मेटल आहे, मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीन नॉन मेटल आहे, इथे निगेटिव्ह चार्ज. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये R वर निगेटिव्ह चार्ज, Mg वर पॉझिटिव्ह. आता हा R एक R येते, या कॅडमियमवर अटॅक करते, Cl बाहेर जाते. दुसरा ग्रिग्नार्ड रिएजंट मधला दुसरा R येते, कॅडमियमवर अटॅक करते, Cl रिएक्शनच्या बाहेर जाते, कारण की निगेटिव्ह विल अटॅक ओव्हर पॉझिटिव्ह. तर हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अटॅक करून Cl बाहेर जाते. मग इथं अल्किल कॅडमियम तयार होते, CdR2 आणि MgX, आणि हे दोन Cl इथे तयार होतात, MgXCl, आणि हे किती टाइम्स? 2 टाइम्स. आता हे अल्किल जो कॅडमियम आहे, अल्किल कॅडमियम मध्ये पण लक्षात घ्या बेटा, CdR आणि R. या अल्किल कॅडमियम मध्ये कॅडमियम मेटल आहे
हा जो आर ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप म्हणजे हा नॉन मेटल आहे. मग मेटलवर कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह. नॉन मेटलवर कोणता चार्ज असते? निगेटिव्ह. म्हणजे या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. मग जेव्हा तुम्ही याला असाइल क्लोराईड सोबत ट्रीट करता म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ सीएल प्लस आर सी डी आर होते काय पहा. तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलं आहे की फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे भगोडे आहे. हे नेहमी रिएक्शनच्या काय जातात बाहेर. हे कधीच रिएक्शन मध्ये थांबत नाही. होते काय पहा. कॅडमियम मेटल आहे तर पॉझिटिव्ह, आर नॉन मेटल आहे तर निगेटिव्ह. ऑक्सिजन वर पार्शियल निगेटिव्ह कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. कार्बन वर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. हा आर ग्रुप याच्यावर अटॅक करते. अटॅक केल्यानंतर इथे तयार होते आर सी ओ मायनस सीएल आणि आर. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज पुन्हा या कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करते आणि सीएल रिएक्शनच्या काय जाते बाहेर. इथं तयार होते आर सी डबल बॉन्ड ओ आर आणि रिएक्शनच्या बाहेर गेलं सीएल सी डी आर. आता असे दोन असाइल क्लोराईड घेतले तर इच्छा दोन्ही आर ग्रुप रिप्लेस होऊन तिथे कोणता ग्रुप लागून जाईल? सीएल. इथे पहा दिलेला आहे. ग्रिग्नाइट रिएजंट घेतलं CdCl2 ने ट्रीट केला R2CdC अल्किल ग्रिग्नाइट अल्किल कॅडमियम तयार झाला. अल्किल कॅडमियमला दोन असाइल क्लोराईड ग्रुप सोबत ठेवलं. मी एकच घेतलं होतं म्हणून मी एकच रिप्लेस केला. दोन घेतले असते तर दोन्ही याच्यात असाइल क्लोराईड मध्ये या कॅडमियमचे दोन्ही आर ग्रुप याला अटॅच झाले असते आणि कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला असता? कीटो. एक एक्झाम्पल घेऊ पहा. लक्ष द्या बेटा. CdCl2 when treated with CH3 MgBr. पुन्हा कॅडमियम पॉझिटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह, कार्बन निगेटिव्ह, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह. तर इथे हे मी घेतो 2 टाइम्स. इथं फॉर्म होईल CdCH3. हे CH3 किती टाइम्स? 2 टाइम्स प्लस रिएक्शनच्या बाहेर 2 टाइम्स MgBr and Cl. आता हे अल्किल कॅडमियम कशासोबत रिएक्ट करायचं? असाइल क्लोराईड. असाइल क्लोराईड घ्यायचं CH3 C डबल बॉन्ड O Cl प्लस CH3 CD CH3. आता हे असाइल क्लोराईड जो आहे हा मी 2 टाइम्स घेतला. ऑक्सिजन वर निगेटिव्ह, कार्बन वर पॉझिटिव्ह. कॅडमियम पॉझिटिव्ह, कार्बन निगेटिव्ह. हा निगेटिव्ह या पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक करेल. डबल बॉन्ड कोणावर शिफ्ट होईल? ऑक्सिजन. असं जेव्हा झालं तेव्हा होईल ट्वाइस CH3C O मायनस Cl. इथं कोणता ग्रुप? CH. हा याच्यासोबत डबल बॉन्ड फॉर्म करेल Cl रिएक्शनच्या बाहेर. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस CH3C डबल बॉन्ड O CH3 आणि CD ला 2 Cl ग्रुप अटॅच होऊन जाते. ओके. दिस इज कॉल्ड ॲज प्रिपरेशन ऑफ कीटोन बाय युजिंग अल्किल कॅडमियम फ्रॉम असाइल क्लोराइड. नेक्स्ट aromatic ketones are prepared from Friedel-Crafts acylation reaction. ओके. Friedel-Crafts acylation reaction पासून पण तुम्ही काय तयार करू शकता? तर कीटोन तयार करू शकता. ही पण रिएक्शन तुम्हाला माहित आहे. आता पहा FC असायलेशन. आता FC असायलेशन मध्ये तुम्हाला माहित आहे की तुमचं हे याचा रिएजंट माहित पाहिजे तुम्हाला. असाइल क्लोराइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड O Cl in presence of anhydrous AlCl3. ही एका टाइपची एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होते तर कुठल्याही एका एरोमॅटिक सिस्टीमचा हायड्रोजन रिप्लेस करून तिथं कुठला तरी एक इलेक्ट्रोफाइल लागते. फॉर एक्झाम्पल मी हा बेन्झीन घेतला. या बेन्झीनवर FC असायलेशन केलं म्हणजे याला ट्रीट केलं CH3C डबल बॉन्ड O Cl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3.
हायड्रोजनच्या जागी कोणता ग्रुप लागत तर CH3C डबल बॉन्ड ओ हा ग्रुप लागून जाईल. C डबल बॉन्ड ओ CH3 हा एरोमॅटिक कीटोन तयार झाला आणि रिएक्शनच्या बाहेर काय जाईल HCl. दिस इज कॉल्ड एज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. हे मी तुम्हाला वारंवार खूप साऱ्या चॅप्टर्स मध्ये शिकवलेलं आहे. नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल्स. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल्स याच्यासाठी जी रिएक्शन यूज केल्या जाते त्याला आपण कोणती रिएक्शन म्हणायची स्टीफन रिएक्शन. कोणती रिएक्शन स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शन पुन्हा स्टीफन रिएक्शन एक नेम रिएक्शन आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला याचा काय लर्न करायला लागेल रिएजंट. रिएजंट कोण राहील याचा SnHCl आणि मग सेकंड स्टेप मध्ये H3O पॉझिटिव्ह आयन. हा काय करते इट कन्वर्ट्स अल्किल नायट्राइल म्हणजे तुमचा रिएक्टंट अल्किल नायट्राइल राहील आणि अल्किल नायट्राइलचं कन्व्हर्जन हा अल्डिहाइड मध्ये करेल. अल्किल नायट्राइलचं कन्व्हर्जन हा कशात करेल अल्डिहाइड. मग ही रिएक्शन होते कशी पहा इन जनरल RC ट्रिपल बॉन्ड N. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्किल नायट्राइल. ठीक आहे. या अल्किल नायट्राइलला जेव्हा तुम्ही हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये SnHCl आता हे नेसेंट हायड्रोजन आहे याला फ्री हायड्रोजन म्हणतात ट्रीट करता तर हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन तिथे पहिले कोणता बॉन्ड फॉर्म होते डबल बॉन्ड. इथं फॉर्म होते RCH डबल बॉन्ड NH प्लस इथे HCl. ठीक आहे. हे पहिले फॉर्म होते तिथे. हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही याच्यावर H2O टाकता तर H2O टाकल्यानंतर किंवा H3O पॉझिटिव्ह आयन टाकल्यानंतर इथे याचं कन्व्हर्जन RCHO ग्रुप मध्ये होऊन जाते म्हणजे अल्डिहाइड मध्ये होऊन जाते आणि NH4Cl रिएक्शनच्या काय जाते बाहेर. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे अल्किल नायट्राइलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही यूज काय करू शकता SnHCl. एक्झाम्पल घेऊ CH3C ट्रिपल बॉन्ड N. नेसेंट हायड्रोजन फ्री हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा तुम्ही याला SnHCl ने ट्रीट केलं देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3CH डबल बॉन्ड NH प्लस HCl आणि जेव्हा तुम्ही याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस करणार तेव्हा याचं कन्व्हर्जन CH3C डबल बॉन्ड OH प्लस NH4Cl मध्ये होऊन जातं. क्लिअर. तर हे काय रिएक्शन आहे स्टीफन रिएक्शन जे नायट्राइलचं कन्व्हर्जन कशात करते अल्डिहाइड. अल्टरनेटिव्हली याच्या जागी तुम्ही SnHCl च्या जागी कोणकोणते रिएजंट यूज करू शकता डायबाल H. डायबाल H चा फुल फॉर्म डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड किंवा ALH म्हणजे अल्युमिनियम हायड्रेट फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे की नायट्राइलचं कन्व्हर्जन कशात करणे अल्डिहाइड. कशाने करता येईल स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शनचं रिएजंट SnHCl आणि त्याला ऑप्शन कोण आहे डायबाल H. डायबाल H चा फुल फॉर्म काय इथं हे पहा डायबाल H डाय आयसो ब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. ओके. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे हे जर तुम्हाला कन्व्हर्जन डायरेक्टली करायचं असेल तर तुम्ही डायबाल H चा यूज करू शकता म्हणजे SnHCl च्या जागी दुसरा ऑप्शन आहे. मग मी दुसरं एखादं एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल मी असं एक एक्झाम्पल घेतो. एक रिंग आहे याच्यात डबल बॉन्ड आहे इथं CH2C ट्रिपल बॉन्ड N आहे नायट्राइल ग्रुप आहे. आता मला SnHCl यूज नाही करायचं मी काय यूज करा डायबाल H. डायबाल H यूज केलं की रिंग मधले डबल बॉन्ड जसे तसेच राहतील फक्त हा जो ग्रुप आहे CH2C डबल बॉन्ड OH म्हणजे C ट्रिपल बॉन्ड यांच्या जागी C डबल बॉन्ड OH हा ग्रुप इथे तयार होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स. प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स. आता पहा ही पण रिएक्शन एकदम सोपी आहे. पहा कीटोन आता याच्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज केला जातो. तुम्ही समजून घ्या. पहा प्रिपरेशन ऑफ कीटोन्स
फ्रॉम नायट्राइल्स. इथे काय केलं जातं ते पहा. CH3C ट्रिपल बॉन्ड N याला ग्रिग्नार्ड रिएजंटने ट्रीट केलं जातं. CH3MgBr. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची स्पेशालिटी काय आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये कार्बनवर निगेटिव्ह, मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह. आता कार्बन आणि नायट्रोजन मध्ये नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असते, हा पार्शल निगेटिव्ह, हा पार्शल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक करते आणि पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्जवर जाते. हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक होते, तिथं कोणता बॉन्ड फॉर्म होते, डबल बॉन्ड. आणि इथं फॉर्म होते CH3C डबल बॉन्ड N. या डबल बॉन्ड N च्या जागी इथं कोणता ग्रुप लागत, CH3. आणि इथे NMgBr हे फॉर्म होतो. क्लिअर आहे का सगळ्यांना. नेक्स्ट, मग याच्यावर जेव्हा तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करता, काय करता, ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे त्याच्यावर H3O पॉझिटिव्ह आयन टाकता. जसं तुम्ही त्याच्यावर H3O पॉझिटिव्ह आयन टाकलं, हा जो ग्रुप आहे या डबल बॉन्ड N च्या जागी तिथं O लागते, CH3C डबल बॉन्ड O CH3 अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कीटोन. आणि रिएक्शनच्या बाहेर जाते अमोनिया प्लस MgClOH. हे कशाची प्रिपरेशन आहे, कीटोनची फ्रॉम नायट्राइल्स. ओके. नेक्स्ट आता एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून, एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासूनच्या ज्या रिएक्शन्स आहेत या खूप इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत. या तुम्हाला डायरेक्टली जरी तुम्ही लर्न केल्या तरी चालते. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. पहा, एरोमॅटिक कीटोन फॉर्म करायचं असेल तर इथे टोलिन यूज केला जातो. टोलिन वर क्रोमिल क्लोराइड जेव्हा टाकता इन प्रेझेन्स ऑफ कार्बन सल्फाइड तर क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतो. म्हणजे इथले 2 हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या जागी लावायचा OCrOHCl2 OCrOHCl2. दिसते का इथे. याला डायरेक्ट लर्न करावं लागेल. हे इटार्ड रिएक्शन आहे. आणि ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर इथे कोणता ग्रुप तयार होईल, अल्डिहाइड. तर अल्डिहाइडचा रिएक्टंट टोलिन, रिएजंट क्रोमिल क्लोराइड आणि प्रोडक्ट अल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड. हे तुम्हाला लक्षात ठेवायला. हा कॉम्प्लेक्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला लागतील, लर्न करायला लागतील. इट इज अ पार्ट ऑफ लर्निंग. तर इथे तुम्हाला लर्निंगच लक्षात म्हणजे लर्निंगच यूज करायला लागेल. त्याच्यानंतर बाय ऑक्सिडेशन ऑफ अरिन साइड चेन वर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3 ऍसिटिक अनायड्राइडने ट्रीट केलं की या 2 हायड्रोजनच्या जागी OCOCH3 लावायचं. ऍसिड हायड्रोलिसिस केलं, अल्डिहाइड. इथे लर्न केल्याशिवाय काही ऑप्शन नाही. पण इटार्ड रिएक्शन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन. इटार्ड जी रिएक्शन आहे ती खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाची रिएक्शन आहे ते म्हणजे गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन मध्ये तुम्ही COHCl इन अनायड्रस AlCl3 यूज करता. हे एका टाइपची एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हायड्रोजनच्या जागी तिथं कोणता ग्रुप लागते, CHO. हायड्रोजन जागी कोणता ग्रुप लागते, CHO. या नेम रिएक्शन तुम्हाला लर्नच करायला लागतील, याला काही ऑप्शन नाही. त्याच्यानंतर साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. CH3 वर Cl2 H2 टाकलं, 2 हायड्रोजनच्या जागी 2 Cl लागले, हायड्रोलिसिस केलं, काय तयार झालं, अल्डिहाइड. या ज्या 4ही रिएक्शन्स आहे एरोमॅटिकच्या, या लर्न केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. त्याच्यातल्या 3 रिएक्शन तर एक्झाम मध्ये येतातच. एक साइड चेन वाली, दुसरी गटरमन कोच फॉर्म्युलेशन आणि तिसरी इटार्ड रिएक्शन. या तिन्ही रिएक्शन तुमच्यासाठी काय आहे, इम्पॉर्टंट. नेक्स्ट पार्ट, प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन. प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन फ्रॉम हायड्रोकार्बन. तर फ्रीडल-क्राफ्ट असायलेशनची रिएक्शन मी तुम्हाला आता सांगितली. एरोमॅटिक कीटोन ही आपल्याला प्रिपेअर करता येते. हे काही मोठा पार्ट नाहीये, हे आपली आताच झालेली आहे. आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम ईस्टर. आता बा ईस्टरवर डायसो ब्युटिल अल्युमिनियम हायड्रेट टाकलं की ईस्टरचं कन्व्हर्जन कशात होते, अल्डिहाइड. म्हणजे डायबाल H टाकलं किंवा अल्युमिनियम हायड्रेट टाकलं की ईस्टर पण कशात कन्वर्ट होते, अल्डिहाइड. हे पण तुम्हाला करून ठेवायचे. हे रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. हे झाले तुमचे 4 पेजेस कंप्लीट या चॅप्टरचे. ओके. नेक्स्ट इथे तुम्हाला काही रिएक्शन दिलेले आहेत. या रिएक्शन मध्ये तुम्हाला या रिएजंटला आयडेंटिफाय करायचं आहे. आता पहा, असाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होऊन राहिलं. असाइल क्लोराइड कोणाचा रिएक्टंट होता, ज्याच्यात अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट,
रोझनमंड रिएक्शनचा, बरोबर आहे. रोझनमंड रिएक्शन मध्ये इथं तुम्ही काय टाकणार, H2PdBSO4, तेव्हा असाइल क्लोराईडचं कन्व्हर्जन कशात होईल, अल्डिहाइड. आता इथं पहा ट्रिपल बॉन्ड आहे, अल्काइन्स आहे, याचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, कीटोन मध्ये. कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल आणि याचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करायचं आहे, कसं करणार, कसं करणार, 40% H2SO4, 1% HgSO4, तेव्हा जाऊन याचं कन्व्हर्जन कशात होईल, मार्कॉनिक ऑफ H2O ची ऍडिशन, येस ऑर नो, तेव्हा हे कन्व्हर्जन होईल. आता पहा हा ईस्टर आहे, याला अल्डिहाइड मध्ये करायचं आहे. आता सांगितलं अल्युमिनियम हायड्राइड किंवा डायबाल H, डायबाल H टाकलं की ईस्टरचं कन्व्हर्जन कशात होते, अल्डिहाइड. ठीक आहे. आता हे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिडला प्रिपेअर करताना तुम्ही नायट्राइल्स किंवा अमाइड्स यांच्यापासून करू शकता. आता पहा नायट्राइल्स वर H2O टाकलं की इथं मार्कॉनिक ऑफ ऍडिशन होते. पहा हे समजून सांग. पहा नेक्स्ट, हा पहा प्रिपरेशन ऑफ carboxylic acid first from nitriles and amide. फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड. आता हे तुम्हाला करायचं आहे. पहा इथे पहा काय केलेलं आहे, RC ट्रिपल बॉन्ड N, याच्यावर तुम्ही H2O टाका, HOH. पहा लक्षात घ्या बेटा, ऑक्सिजन वर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, कारण की ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह हायड्रोजन पेक्षा. नायट्रोजन मध्ये RC ट्रिपल बॉन्ड मध्ये हा पार्शियल निगेटिव्ह आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह पार्ट इथं मार्कॉनिक ऑफ ऍडिशन होईल. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट मस्ट गो टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथं जाईल तुमचा OH, इथं जाईल तुमचा H आणि इथं तयार होईल RCOH डबल बॉन्ड NH. ओके. त्याच्यानंतर रिअरेंजमेंट होईल, इथं रिअरेंजमेंट होईल. याला आपण टॉटोमरायझेशन पण म्हणू शकतो. हा हायड्रोजन इथं जाईल, डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन जाईल. हा हायड्रोजन इथं जाईल, डबल बॉन्ड शिफ्ट होऊन जाईल, RC डबल बॉन्ड O, इथं तयार होते NH. ठीक आहे. पहा रिअरेंजमेंट झाली. हा जो हायड्रोजन आहे अमोनियावर गेला, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होऊन गेला. असं जे जेव्हा होते तेव्हा आपण त्याला म्हणायचं टॉटोमेरिझम किंवा रिअरेंजमेंट रिएक्शन. मग जेव्हा तुम्ही याच्यावर डायल्यूट HCl प्लस H2O टाकता तेव्हा हा NH2 ग्रुप निघून NH2 ग्रुप NH3 म्हणून निघून जाते. इथं तयार होते RC डबल बॉन्ड O OH प्लस NH4Cl. ही रिएक्शनच्या बाहेर जाते. आता एका एक्झाम्पल वरून समजू आपण. पहा एका एक्झाम्पल वरून समजू. CH3C ट्रिपल बॉन्ड N, याच्यावर जर तुम्ही H2O टाकला तर तुम्हाला लाईट लागायला पाहिजे की इथं काय होणार आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. तर ट्रिपल बॉन्ड ची नेहमी रिएक्शन असते ऍडिशन. तर ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन कोणता बॉन्ड फॉर्म होणार आहे, डबल बॉन्ड. आणि जेव्हा कधी बॉन्ड ब्रेक होते तेव्हा तिथं जो रूल लागते त्या रूलला कोणता रूल म्हणायचं, मार्कॉनिक ऑफ रूल. मग इथं फॉर्म करायचं CH3C डबल बॉन्ड N, इथं काय लागेल OH, इथं काय लागेल H. त्याच्यानंतर काय होईल, रिअरेंजमेंट. काय होईल, रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट झाल्यानंतर काय फॉर्म होईल, CH3C डबल बॉन्ड O NH2. म्हणजे काय फॉर्म झालं, अमाइड. अमाइड फॉर्म झाल्यानंतर याच्यावर काय टाकायचं, H2O in presence of dilute HCl. There is a formation of CH3C double bond OH plus रिएक्शनच्या बाहेर काय जाईल, NH4Cl. हे अशा प्रकारची रिएक्शन. नेक्स्ट, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड अनहायड्राइड.
फ्रॉम असाइल क्लोराइड अँड अनहायड्राइड. लक्ष द्या बेटा. सेकंड, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम असाइल क्लोराइड. पहिले असाइल क्लोराइड घेऊन टाकू. असाइल क्लोराइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O Cl. याच्यावर तुम्ही H2 टाकत आहे, HOH. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ऑक्सिजन पार्शल निगेटिव्ह, कार्बन पार्शल पॉझिटिव्ह, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन पार्शल निगेटिव्ह. ऑक्सिजनची लोन पेअर घेऊन ऑक्सिजन याच्या इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर अटॅक करेल. डबल बॉन्ड कोणावर शिफ्ट होईल? ऑक्सिजन. इथं फॉर्म होईल CH3 C O मायनस Cl. आता ऑक्सिजन इथं बॉन्ड फॉर्म केला. ओके, या बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे ठेवून घेते आणि हा ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करून Cl ला बाहेर काढते, कारण की Cl तर बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 C डबल बॉन्ड O. इथं तयार होईल OH आणि हा H आणि हा Cl रिएक्शनच्या आहे. सेम ऍसिडिक अनहायड्राइडच्या केसमध्ये होते. फ्रॉम ऍसिटिक अनहायड्राइड, फ्रॉम ऍसिडिक अनहायड्राइड म्हणजे कसं? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. याला जेव्हा तुम्ही H2O नी ट्रीट करता, H2O नी ट्रीट करणं म्हणजे ऑक्सिजन पार्शल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह. हा ऑक्सिजन पार्शल निगेटिव्ह, कार्बन पार्शल पॉझिटिव्ह. ऑक्सिजन लोन पेअर घेऊन येते, इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर अटॅक करते, डबल बॉन्ड कोणावर शिफ्ट करते? ऑक्सिजन. इथं तयार होते CH3CO मायनस. इथं कोणता ग्रुप लागला तुमचा? OH. आणि बाकी जे स्ट्रक्चर आहे O C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. ऑक्सिजननी लोन पेअर डोनेट केली म्हणून ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह. या बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन आपल्याकडे ठेवून घेते. हा पुन्हा याच्यासोबत डबल बॉन्ड फॉर्म करते आणि हे रिएक्शनच्या बाहेर. इथं तयार होते CH3 C डबल बॉन्ड O OH आणि हा ग्रुप CH3 C डबल बॉन्ड O OH. इथे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात. दिस इज कॉल्ड एज प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिडिक अनहायड्राइड. कार्बोनिल ग्रुपला इथं बेटर लिव्हिंग ग्रुप लागले की समजून जायचं इट विल शो ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन. हे इथं रिएक्शन दिलेली. ओके, आता पहा ईस्टर पासून प्रिपरेशन. ठीक आहे, ईस्टर पासून प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड दिलेला आहे. पहा, लक्ष द्या. आता तुम्हाला मी अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये शिकवलेला आहे ईस्टरिफिकेशनची रिएक्शन, जर तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ईस्टर कसा तयार होते, तर कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल गिव्स यू ईस्टर प्लस वॉटर. बरोबर आहे. त्याच्यानंतर असाइल क्लोराइड प्लस अल्कोहोल गिव्स यू ईस्टर प्लस एसिड. त्याच्यानंतर ऍसिटिक अनहायड्राइड प्लस अल्कोहोल गिव्स यू ईस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. आता या ईस्टरिफिकेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट रिएक्शन करणार आहे, पण इन केस ऑफ ऍसिड अँड इन केस ऑफ बेस. ऍसिड आणि बेसच्या प्रेझेन्स मध्ये पहा, RC डबल बॉन्ड O OR याच्यावर जर तुम्ही ऍसिड टाकला, ऍसिड हायड्रोलिसिस केलं,
H3O पॉझिटिव्ह आयन टाकला. H3O पॉझिटिव्ह आयन म्हणजे इथे तुम्ही H2O प्लस डायल्यूट H2SO4 घेतलं तर हा बॉन्ड इथून ब्रेक होऊन जाते. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ R C डबल बॉन्ड O OH प्लस ROH. म्हणजे इस्टरिफिकेशनच्या एक्झॅक्टली कोणती रिएक्शन होते? अपोजिट. एक्झाम्पल घेऊ. CH3C डबल बॉन्ड O OCH3 याच्यावर H2O इन डायल्यूट H2SO4 टाकलं. याच्या एक्झॅक्टली अपोजिट रिएक्शन होते इस्टरिफिकेशनच्या आणि CH3C डबल बॉन्ड O इथं तयार होते OH प्लस CH3OH. ही रिएक्शन तिथं होते. क्लिअर आहे का सगळ्यांना? अरे बोला. तर हे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये झाली इस्टरिफिकेशनची रिएक्शन. सेम रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? बेस. सेम रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? बेस. आणि जेव्हा ते बेसच्या प्रेझेन्स मध्ये होते पहा डायल्यूट अल्कली लाईक NaOH और KOH फ्रॉम द सोल्युशन ऑफ, तर हे पुन्हा याच्यापासून पण काय तयार होत असते? तुमचा ईस्ट. ओके, एक्झॅक्टली सेम रिएक्शन बट हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल? बेसच्या प्रेझेन्स. आणि जेव्हा बेसच्या प्रेझेन्स मध्ये होते तेव्हा त्याला काय म्हणायचं? सॅफॉनिफिकेशन. काय म्हणायचं त्याला? सॅफॉनिफिकेशन. कारण की तिथं सोप फॉर्मेशनची रिएक्शन. पहा समजून सांगतो कारण की हे एक्झाम मध्ये येऊ शकते. सॅफॉनिफिकेशन पहा CH3 CH2 C डबल बॉन्ड O OCH3 याच्यावर तुम्ही NaOH जर टाकलं तर पहा इथून बॉन्ड ब्रेक करायचा. इथं तयार होईल CH3 CH2 C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस प्लस CH3OH. आता बेसच्या प्रेझेन्स मध्ये इथे हायड्रोजन राहत नाही कारण की बेस ते हायड्रोजनला काय करून टाकते? ऍब्स्ट्रॅक्ट करून टाकते. तर या रिएक्शनला जेव्हा बेसच्या प्रेझेन्स मध्ये इस्टर तुटून कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल तयार होईल त्या रिएक्शन इज कॉल्ड ॲज सॅफॉनिफिकेशन. या स्टेप्सनीच तुमचे काय तयार होत असतात? सोप तयार होत असतात. क्लिअर आहे? आता NaOH यूज केला म्हणून इथं Na, KOH यूज केला असतं तिथं K, O मायनस K प्लस. ओके, त्याच्यानंतर एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे जे एरोमॅटिक वाले आहे हे तुम्हाला डायरेक्टली लर्न करायला लागतं. काय होते पहा. टोलिनवर KMnO4 प्लस KOH ट्रीट केलं. इथे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस करून CO मायनस K प्लस होते. ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर काय तयार होईल? एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. हा फ्रॉम अल्कीन ही रिएक्शन लक्षात ठेवायची. अल्कीन पासून कार्बोक्सिलिक ऍसिड हे हायड्रोकार्बन मध्ये पण शिकवलं होतं. इथे काय होते? जेव्हा तुम्ही KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4 नी या कार्बन डबल बॉन्ड कार्बनला ट्रीट करता हा डबल बॉन्ड ब्रेक होते आणि इथं डाय कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होते. पहा कसं. लक्ष द्या बेटा, लक्ष द्या. फ्रॉम अल्कीन्स प्रिपरेशन C6H5CH डबल बॉन्ड CH2 याला जर तुम्ही कशाने ट्रीट केलं? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4. ठीक आहे, हा बॉन्ड इथं ब्रेक होऊन जाते. इथं कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होतो C6H5COOH. आता पहा जर अशी रिंग असेल ही तर रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे कारण की एक्झाम मध्ये बरेचदा विचारले गेले. याला जर KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4 ने ट्रीट केलं तर हा बॉन्ड ब्रेक होऊन जाते आणि इथेही COH तयार होते आणि खाली COH डाय कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप तयार होतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O हा तुमचा कार्बोक्सिलिक कार्बन डायऑक्साइड ग्रुप आहे. याला तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटने ट्रीट करणार म्हणजे RMgX. ऑक्सिजन निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह, कार्बन निगेटिव्ह मॅग्नेशियम पॉझिटिव्ह. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह अटॅक डबल बॉन्ड कोणावर शिफ्ट?
ऑक्सिजन. इथं फॉर्म होईल C डबल बॉन्ड O मायनस MgX आणि इथं कोणता ग्रुप R. याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस करा, हा फॉर्म होईल O डबल बॉन्ड C. या O मायनसच्या जागी काय तयार होईल OH म्हणजे झाला कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस MgXOH रिएक्शनच्या बाहेर. ही जी रिएक्शन आहे हे कोणाच्या प्रिपरेशन पासून ग्रिग्नार्ड रिएक्शन. ठीक आहे. नेक्स्ट आता पहा इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला करावे लागतात. आता पहा CH3CH2CN याला डायल्यूट HCl ने जर ट्रीट केलं तर काय होईल सांगा बरं. ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन इथं ऍड होईल H, इथं ऍड होईल इथं कोणता फंक्शनल ग्रुप तयार होईल अल्डिहाइड. कोणता फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड. याला डायल्यूट HCl ने ट्रीट केलं तर इथं काय तयार होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. C6H5CH2CH3 डायल्यूट KMnO4. हे जे साइड चेन वरचे जे हे आहे हायड्रोजन याच्या जागी तिथं काय तयार होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. ईस्टर वर डायल्यूट H2SO4 ने ट्रीट केलं, ईस्टर ब्रेक होऊन काय तयार होईल कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल. आणि CH3MgBr वर ड्राय आईस, ड्राय आईस म्हणजे CO2, ड्राय आईस म्हणजे CO2 याने ट्रीट केलं तर काय तयार होते कार्बोक्सिलिक ऍसिड. हे रिएक्शन्स तुम्हाला आल्या पाहिजे. ओके. आता तुझा क्वेश्चन होता बेटा की फिजिकल प्रॉपर्टीज सरांनी एक्सप्लेन केल्या पाहिजे, बरोबर आहे. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय दिलेलं आहे. कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड अँड कीटोन इज पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. ऍज अ रिझल्ट दिस compound contain dipole forces of attraction. The molecules orient in such a way as to have oppositely polarized atom facing each other. म्हणजे काय होते समजून सांगतो. पहा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, C डबल बॉन्ड O हा एक अल्डिहाइड मॉलिक्यूल आहे किंवा कुठलाही कीटोन किंवा अल्डिहाइड मॉलिक्यूल आहे. O डबल बॉन्ड C हा पण एक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज कार्बनवर, कार्बन इथे पुन्हा पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. जेव्हा एका मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये असते, खूप सारे मॉलिक्यूल जेव्हा एका ठिकाणी असतात तेव्हा यांची अरेंजमेंट अशी एक्झॅक्टली अपोजिट असते, कारण की इथे निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करते आणि पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्ज. द कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड अँड कीटोन इज पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. दिसते निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोलर. As a result, these compounds have dipole forces. Dipoles तयार झाले ना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या डिफरन्स नो. They molecules orient in a such a way that having polarized atom facing each other. असं ओके. लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड सांगितलं. नेक्स्ट कार्बोनिल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कंटेन्स OH bond which is responsible formation of hydrogen bonding. Carboxylic acid have strongest intermolecular forces of attraction. आता याचं मिनिंग काय होते समजून सांगतो. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये C डबल बॉन्ड O OH हा तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह. दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हायड्रोजन थ्रू जेव्हा अटॅच असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हे मी इंटर दाखवलं इंटरी प्रेझेंट असतं. दोन मॉलिक्युल्सच्या मधात इंटरी प्रेझेंट असते. म्हणजे कसं C डबल बॉन्ड O OH R कार्बनवर निगेटिव्ह, कार्बनवर पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह. हे दोन मॉलिक्युल्सच्या मधात ही अट्रॅक्शन प्रेझेंट असतं. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात असं म्हटलं जाते. अँड दे आर स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. या दोघांच्या मध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ती कोणती बॉन्डिंग आहे हायड्रोजन बॉन्डिंग. आता मी दोन मॉलिक्युल्सच्या मधातली दाखवली म्हणजे हे कोणती झाली इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नेक्स्ट फिजिकल स्टेट. आता हे तर तुम्हाला मी खूपदा शिकवलेलं आहे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. फॉर्मॅलिटी इज गॅस ऍट रूम टेम्परेचर, ऍसिड इज एक्स्ट्रीमली व्होलाटाइल कलरलेस, ऍसिटोन इज लिक्विड, increasing boiling point in homolog series of alkane and ketone. म्हणजे काय जसे जसे कार्बन स्टेट चेन वाढत जाईल मेल्टिंग किंवा आणि बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग. इथं पहा मिथेनॉल 252, इथेनॉल 294, प्रोपॅनॉल 319, CH2 ग्रुप ऍड होऊन राहिले बॉइलिंग पॉइंट
ओके. Solubility of aldehyde and ketones. The oxygen atom of carbonyl group involved in hydrogen bonding with water molecule. As a result, they have the lower aldehyde and ketones are soluble in water. आता याचं मीनिंग काय होते पहा. तुम्हाला माहित आहे अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो त्याच्यात कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. ऑक्सिजनवर कोणता चार्ज निगेटिव्ह, कार्बनवर कोणता चार्ज पॉझिटिव्ह. वॉटर मॉलिक्यूल आहे HOH, ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. आता हे काय करतात कार्बोनिल ग्रुप या वॉटर सोबत कोणते बॉन्डिंग दाखवू शकतात, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि तुम्हाला मी सांगितलं की जर कुठे हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर तो कंपाऊंड वॉटर मध्ये काय असते, सोल्युबल. इथं हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये लोअर अल्डिहाइड, हायर नाही, कोणते अल्डिहाइड्स, लोअर अल्डिहाइड 1 2 3 4 5 कार्बन पर्यंत दे आर सोल्युबल इन वॉटर व्हाईल अदर आर नॉट सोल्युबल. मग त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते जसं कार्बनचे. ओके, क्लिअर. हे सोल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बद्दल. ओके, point and solubility of carboxylic acid. Lower carboxylic acid obtained carbon atom are colorless. Here the homologous series are colorless, odorless, wax like solid. म्हणजे काय, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे जसे जसे कार्बन वाढत जाईल ते सॉलिड होत जाईल, वॅक्स लाईक स्ट्रक्चर येत जाईल. कसं लाईक स्ट्रक्चर, वॅक्स लाईक स्ट्रक्चर. कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट अँड अल्केन, इथर, अल्कोहोल, अल्डिहाइड अँड कीटोन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यांच्या सगळ्यांपेक्षा याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे अल्केन पेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त आहे. का बरं जास्त आहे, कारण की दोन कार्बोक्सिलिक ऍसिड मॉलिक्यूल एकामेकाला स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंगनी होल्ड करून ठेवतात. मग मॉलिक्यूल जर स्ट्रॉंग होल्ड राहतील तर ते सेपरेट व्हायला जास्त एनर्जी द्यायला का, जास्त एनर्जी द्यायला लागेल म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा हाय असते. इथं पहा, इथं दिलेला आहे त्यांनी इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगनी ते एकामेकाला अटॅच असतात आणि ह्या बॉन्डला हे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असल्या कारणाने यांना बॉन्ड ब्रेक करायला काय लागते, जास्त एनर्जी लागते. आणि जास्त एनर्जी लागते म्हणून हे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कार्बोक्सिलिक ऍसिडची केसमध्ये सगळ्यात हाय असते ॲज कम्पेअर टू अदर फंक्शनल. ओके, मग पुन्हा याच्यात ती सिरीज लागू होते होमोलॉगस सिरीजचं. जसे जसे कार्बन चेन इन्क्रीज होत जाईल बॉइलिंग पॉईंट काय होत जाते, इन्क्रीज. पहा इथे पहा, एक कार्बन वाढला बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला, एक कार्बन वाढला बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज. होमोलॉगस सिरीज मध्ये मी तुम्हाला शिकवलाय स्टेट चेन वाढली वेंडरवॉल इन्क्रीज होते, वेंडरवॉल इन्क्रीज झाला बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. ब्रांच वाढली वेंडरवॉल डिक्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. क्लिअर, बोला, येईल लक्षात. हा, तर हे आहे जसं तुम्ही मला विचारलं बेटा, दीज आर ऑल अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज. आणि हा टेबल बिलकुल लर्न करून ठेवायचा. हा जो टेबल आहे हा 100% लर्न करून ठेवायचा की पहा हायड्रोजन बॉन्डिंग जिथं असते ज्या मॉलिक्युल्समध्ये त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कधी पण हाय असते, त्याच्यापेक्षा कमी डायपोल डायपोल अट्रॅक्शन, त्याच्यापेक्षा कमी वेंडर. आणि याप्रमाणे एक सिरीज लक्षात ठेवायची. कार्बोक्सिलिक ऍसिड अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, यांचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात हाय आहे. कीटोन अल्डिहाइड मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, यांचा लो आहे. इथर अल्केन मध्ये वेंडरवॉल आहे, त्यांच्यापेक्षाही लो आहे. सगळ्यात जास्त आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यापेक्षा कमी अल्कोहोल, त्याच्यापेक्षा कमी कीटोन, त्याच्यापेक्षा कमी अल्डिहाइड, त्याच्यानंतर इथर, त्याच्यानंतर अल्केन. हे लर्न करून टाकायचं. ओके, क्लिअर झालं. त्याच्यानंतर पोलॅरिटीज. पोलॅरिटीज तर तुम्हाला समजतेच. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करते, त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, दिस इज कॉल्ड एज पोलॅरिटीज ऑफ बॉन्ड. तर हे झालं तुमचं नेक्स्ट पेज कंप्लीट 266. इथपर्यंत तर मी तुम्हाला घेऊन आलो. आता रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन आणि केमिकल प्रॉपर्टीज हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आलं का लक्षात? मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला रिएक्टिव्हिटी कंप्लीट करून देतो आणि नेम रिएक्शन वगैरे सगळे कंप्लीट करून देतो. ओके, म्हणजे हाफ ऑफ द चॅप्टर इज कंप्लीट. आता काय राहिलेलं आहे, फक्त केमिकल प्रॉपर्टीज. ओके, तर ते पुढच्या 3 आवर्समध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरच्या 3 आवर्समध्ये तुमचं काय होऊन जाईल, कंप्लीट होईल. ओके.